महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त चिखली आगारात विविध लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महामंडळाच्या देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा भाग म्हणून आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते आगारात 200 वृक्षांची लागवड करण्यात आली। दरम्यान नवीन इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून निर्माण झालेला वादही यावेळी समोपचाराने मिटला आहे। चिखली आणि देऊळगाव राजा परिसरात एकूण 400 झाडे लावण्याचे आश्वासन आगार प्रशासनाने दिल्यानंतर वृक्षप्रेमी रेणुकादास मुळे यांनी आपली तक्रार मागे घेतली। याच कार्यक्रमात आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते चिखली आगारात दाखल झालेल्या 5 नव्या जिजाऊ बसेसचे लोकार्पण करण्यात आले। लोकार्पणानंतर आमदारांनी कार्यकर्त्यांसह या बसमधून प्रवास करत प्रवाशांना आधुनिक एसटी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या प्रसंगी बस स्थानकावरील महिला प्रवाशांनी आमदारांशी संवाद साधत सेल्फी काढल्या, तर आमदारांनीही महिलांकडून परिसरात पाऊस, पीक पाणी आणि शेतीशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या। कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिली गोष्ट म्हणजे हे स्पष्ट करतो मी आधी की एसटी महामंडळाच्या विरोधात असं काही मी तक्रार केलेली नव्हती। तर एसटी महामंडळाकडून ज्या CNG गॅसवर चालणाऱ्या बसेस आहेत त्यांच्यासाठी इंधन भरण्यासाठीची त्यांना एक छोटा पंप म्हणजे तयार करायचा होता, इथे बसवायचा आहे अशी त्यांची योजना आहे। त्याकरिता काही झाडं तोडणं त्यांच्या दृष्टीने आवश्यक होतं। आपण सध्या पाहत आहोत की आखाती देशातून आपल्याला पेट्रोल डिझेल आणताना किती त्रास होत आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जा कशी जास्तीत जास्त वापरात येईल या दृष्टीने हे पाऊल उचललं एसटी महामंडळानं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे। मात्र याकरता झाडं कमीत कमी तोडावीत किंवा शक्यतो तोडावीच लागू नये असा माझा आग्रह होता। एसटी महामंडळाने जे एक जाहिरात प्रकाशित केली त्यावर त्यांनी सूचना आणि हरकती मागवल्या। जनहित मंच ही आमची जी संघटना आहे त्या संघटनेमार्फत आम्ही अशी एक सूचना त्यांना केली की शक्यतोवर वृक्ष तोडू नका आणि तोडणे हे अनिवार्य असेल तर त्या बदल्यामध्ये जास्तीत जास्त झाडं लावा, वृक्षारोपण करा। ती आमची अपेक्षा, ती आमची मागणी चिखली आगाराचे व्यवस्थापक श्री जोगदंडे साहेब यांनी माझी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी स्वरूपामध्ये आश्वासन दिलं आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आमदार माननीय श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते इथे जवळपास 200 झाडांचं वृक्षारोपण करून आपला शब्द पाळला आहे। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पर्यावरणाचं संवर्धन या निमित्तानं होत आहे ही एक आनंदाची बाब आहे। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।